इथे बघू शकता हा चिक जसा रात्री मी पिंप ज्या जागेवर ठेवलेला आहे त्याच जागेवर ठेवलेला होता आणि त्याच्यातलं पाणीही मी बदललेलं नव्हतं, कारण की उशिराच चिक काढलेला होता आणि नकोच म्हटलं पाणी बदलायला वगैरे. काही नाही होत पाणी जरी नाही काढलं तरी. आता मी त्याच्यातलं वरचं असं पाणी बघा एका बाऊलने काढून घेते. एवढा मोठा पिंपातलं पाणी मी उचलून अशी ओतू शकत नाही, त्याच्यामुळे मी बाऊलनी पाणी काढून घेते वरचं आणि निम्म्याचं काढून घेते आणि त्याच्यानंतर मग पिंप उचलवून व्यवस्थित असं पाणी त्याच्यातलं काढून घेते. याच्यातलं सगळं असं पाणी काढून घ्यायचं, संत करायचा चिक आणि शेवटी जसं बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी आपल्याला दिसतंय वरती आणि चिकही पुढे आलेला आहे. तर काय करायचं, थोडा वेळ थांबत चिक असा खाली बसला, पाणी थोडंसं संत झालं की अगदी थोडीशी धार लावायची बघा पाण्याची. तू बघू शकता चिकामध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही, सगळं पाणी वरचं सगळं काढून घ्यायचं. त्यामुळे काय होतात, कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात. हे जर पाणी जरा जरी चिकामध्ये राहिलं तर मग कुरडयाचा रंग बदलू शकतो. त्यामुळे ना सगळं चिकातलं पाणी असं संत ठेवून हळूहळू काढून घ्यायचं. बघा मी ते सगळं चिकातलं पाणी काढून घेतलं, मिक्स करून घेतला चिक आणि बघू शकता पांढरा शुभ्र असा चिक आपला तयार झालेला आहे. तर आता हा चिक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर हा तळाला बसलेला चिक जो असतो घट्टसर असा, तो सगळा असा उलताण्याच्या साह्याने काढून घ्यायचा आणि फोडायचा. सगळ्या अशा ढिकळ्या जे काय आहेत ना चिकाच्या, त्या सगळ्या अशा फोडायच्या. तुम्ही बघू शकता चिक मस्त असा घट्टसर बसलाय. वरती थोडासा फक्त पाण्यासारखा आलेला होता, पण तळाशी मात्र अगदी भाकरीसारखा बसलेला होता चिटकवून. तर तो सगळा मी उलताण्याने असं काढून घेतला आणि सगळा मिक्स करून घेतलेला आहे. आता हा चिक मी एका पातेल्याने मोजून घेते. तर हे मोठं पातेलं आहे, जवळपास 5 ते 6 लिटरचं पातेलं असेल, तर तेवढा असा हा चिक झालेला होता. तर हा 4 किलोचा चिक एवढा निघालेला आहे. बघा मी 4 किलो गहू टाकलेले, तेवढा गव्हाचा हा एवढा चिक निघालेला आहे. जेवढा चिक निघालेला आहे तेवढंच पाणी ठेवायचं आहे. चिक जरा पातळ असेल, चिकातलं पाणी काढताना जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी ठेवायचं आणि त्या कमी पाण्यामध्ये हा चिक आपल्याला वैरून घ्यायचा. माझ्याकडं हा जो चिक आता तुम्हाला मी दाखवला तो चिक पूर्णपणे घट्टसर होता, त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक नव्हतं. तर आता मी तेवढंच पातेलं आहे तेवढं पाणी ठेवणार आहे. इकडे वरती आलेला आहोत टेरेसवरती चूल वगैरे घातलेली आहे, माती टाकलेली आहे खाली. त्याऐवजी तुम्ही जरी एखादी फरशी कडपा वगैरे टाकला तरी चालेल. मी माती टाकलेली आहे. 3 अशी बघा विटांची चूल मांडलेली आहे. इकडे माझी तयारी चालू आहे. जे पातेलं मी चिकासाठी चुलीवर ठेवणार आहे त्या पातेल्याला मी काय केलेलं आहे, तेल घेतलेलं होतं 1 पळी आपली तेलाच्या किटलीतली आणि त्यामध्ये 1 चमचाभर असं निरमा टाकलेला होता. म्हणजे जेवढं पातेल्याला त्याला लागेल त्या हिशोबाने मी निरमा आणि तेल घेतलेलं आहे. मिक्स करून घेतलं आणि सगळं एकसारखं ह्या पातेल्याला मी लावून घेते. त्यामुळे काय होतं, पातेलं आपलं काळं होत नाही, घासायला त्रास होत नाही आणि पटकन निघतं त्याचा काळेपणा. तर म्हणून तेल आणि निरमा सगळ्या बाजूने पातेल्याला मी लावून घेते. त्यानंतर हे पातेलं मी चुलीवर ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ना आता खूप सारं पाणी आधी पहिल्यांदा आपण गरम करून घ्यायचं. आता मी 1 पातेलं आधी पहिल्यांदा ओतलं आणि नंतर दुसरं 1 पातेलं, म्हणजे असं 2 पातेलं तर मी पाणी पहिल्यांदा गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला गरम पाणी लागतं, थोडंसं एक्स्ट्रा असं पाणी गरम करून घ्यायचं. इकडे बघा चुलीला जाळ मस्त लागलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडा वेळ आम्ही वेट करतोय पाणी गरम होईपर्यंत. चला पाण्याला उकळी येण्याची वाट पाहतोय. पाण्याला उकळी आली की आपण चिक हटूया. त्याचबरोबर पाणी जास्त मी ठेवले गरम करायला आणि मापाने आपण टाकूया त्याच्यामध्ये पाणी. चिक मस्तपैकी हटू. हे दोघंजण वाट बघतात, आम्ही दोघी पण आता वाट बघतोय. वारं सुटले जरासे, त्यामुळे चुलीला जाळ लागे ना. पाणी उकळलं त्याचं काम झालेलं आहे. पटकन असं मग चिक आपण शिजायला घालूया. चला हे बघा दादाने खूप मदत केली, चूल वगैरे घातली. तर चला उलटी घातली चूल. तर नाही पूर्वेकडे तोंड करून घातली, बरोबर त्याने घातली. मी दरवर्षी उत्तरेकडे तोंड करून घालते, त्याने पूर्वेकडे तोंड करून घातली, काय हरकत नाही. वारं सुटले फक्त आणि उशीर झाला मला वाटते, त्यामुळे असू द्या. आता 9 वाजले. पाणी गरम झालेलं आहे, खूप सारं पाणी मी गरम करून घेतलं आणि सगळं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये थोडंसुद्धा पाणी मी ठेवलेलं नव्हतं, सगळं पाणी मी काढून घेतलं. आणि ह्या पातेल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला तेल लावायचं आहे. कुरडयाचा चिक खाली खूप सारा चिकटतो आणि त्यामुळे काय करायचं, पातेल्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं. त्यामुळे पातेलं असं जास्त चिकटत नाही आहे आणि जरी चिकटला तरी तो पटकन निघतो. चिक हा चिकटतोच, थोडासा पातेल्याला खाली लागतोच, करपतोच, पण जास्त चिटकू नये म्हणून आपण तेल लावून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर कुरडयाला तेलाचा वाचेल. मी अगदी 1 चमचाभर तेल टाकलेलं होतं. मापानेच आता पाणी टाकलेलं आहे. जेवढा चिक निघाला तेवढंच पाणी ठेवलेलं होतं. अगदी कमी पण नाही आहे आणि जास्त पण नाही आहे, कारण की चिक घट्ट होता, याच्यापेक्षा पाणी जास्त लागू शकतं.
मला अर्धा 1 ग्लास परत वरून पाणी टाकावं लागलं होतं. तर शक्यतो चीक शिजवताना पाणी चिकापेक्षा कमीच ठेवायचं आणि नंतर लागेल असं वरून आपण ओतू शकतो. पण एकदा जर का पाणी जास्त झालं, चीक पातळ झाला, तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे. आता पाणी गरम झालं आहे, चवीपुरतं मीठसुद्धा टाकून झाले. चीक पुन्हा फेटून घेतलेला आहे, कारण की लगेच खाली तळाला बसतो. तर हे एक चीक हटण्यासाठी बघा मी गेल्या वर्षी आणलेलं होतं नवीन. आता याला काय म्हणतात ते मला नाव येत नाही आहे त्याचं. तर हे चीक हटायला खूप छान आहे आणि चीक खूप छान हटला जातो आणि एकही अशी गुठळी किंवा त्याची म्हणतात ना चिकाची गुंज वगैरे अजिबात होत नाही आहे. पूर्ण असा चीक छान असा फेटला जातो. चीक हटताना थोडासा चुलीचा जाळ कमी करायचा, अगदी मिडियम चुलीचा जाळ म्हणजे ठेवायचा. आणि बघा इकडे सगळा चीक आता ओतून घेतलेला आहे आणि आम्ही दोघांनी चीक हा हटलेला आहे. चीक जसा शिजत येतो तसा तो घट्ट होत जातो. त्यामुळे पटपट ही प्रोसेस करायची. अगदी हटताना फास्टपणे हटायचं, नाहीतर मग गुठळ्या होतात, मोठ्या मोठ्या अशा गाठी होतात. तर त्या फोडायला परत पुन्हा कठीण जातं आणि चीक व्यवस्थित असा शिजत नाही आहे. त्यामुळे काय करायचं, चीक असा हटायचा एकदम फास्ट. जेवढी काय आपल्यात एनर्जी आहे तेवढ्या एनर्जीने हा चीक फेटायचा. तर खूप अशा गाठी वगैरे होतात आणि चीक फेटणं हे काही सोपं काम नसतं. त्याला खूप एनर्जी लागते आणि साहेब मला चीक हटू लागतात किंवा कुरडया घालू लागतात. कुरडया करण्यासाठी मला साहेबांची उन्हाळी कामामध्ये मदत होते. त्यामुळे मग मी काय करते, रविवारी कधीही नेहमी भिजत घालताना गहू रविवारचा दिवस येईल ह्या हिशोबाने गहू भिजत घालते. तर रविवारच्या दिवशी काय होतं, डब्याचं वगैरे टेन्शन नसतं, मुलं घरी असतात. आणि आता सात्विक दादा पण आता मोठा झाला आहे, त्यालाही थोडंफार शिकवते आहे मी कशा पद्धतीने कुरडया करतात. आता माझी एवढी एनर्जी त्याच्याकडे आहे बघा ताईनो. त्याने पण खूप छान असा चीक फेटला होता आणि मी सुद्धा मग फेटून घेतला. आणि त्याने काय होतं, फेटता फेटता आपला दम भरतो. खालून चुलीला जाळ असतो, त्याने उष्णता आणि वरून ऊन असतं आणि हा चीक फेटायला खूप एनर्जी लागते. चीक असं सहजासहजी उलटा म्हणतात ना, फिरला जात नाही आहे. आणि खूप मोठं, आता हे 4 किलो म्हणजे जवळपास एक पायलीच झालं. तर 4 किलो म्हणजे काही थोडं नाही आहे चीक आणि पातेल्याला म्हणजे बरोबरच झालेलं होतं. 4 किलोपेक्षा जास्त चीक यामध्ये आता शिजणार नाही आहे, एवढं माझं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. दरवर्षी 3 किलो किंवा 4 किलो या हिशोबाने आता मी गहू भिजत घालणार आहे किंवा त्याच हिशोबाने कुरडया करणार आहे. तर आता गेल्या वर्षी मी 3 किलो घातलेले आणि यावर्षी 4 किलो घातलेले होते. तर मस्त झालेला आहे चीक. कधीही माझ्याकडून कुरडया बिघडत नाही आहेत. चीकही व्यवस्थित होतो. चीक कसा निघाला आहे त्यावर आपल्याला समजतं. चीक जर पातळ निघाला तर कमी पाणी ठेवायचं. चीक जर असा घट्ट निघाला तर थोडंसं जास्त किंवा बरोबरीनेच पाणी लागतं. तर याच्यामध्ये मी नंतर पाणी आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं. चीक आता शिजत आलेला आहे. जसं आपण फेटत जाऊ तसं तो शिजत येतो. खालचा वरचा खाली करून मिक्स करून घ्यायचा आणि आता झाकून ठेवून देणार आहे. याला आता शिजवून घ्यायचा. चुलीवर पटकन चीक शिजतो. आपण जोपर्यंत फेटतो तेव्हाच हा चीक शिजून निघतो. पण 10 ते 15 मिनटं चीक हा झाकून चुलीवरती असा ठेवून द्यायचा. मोठी टाकली ताईंनो, बारीक चकलीनं काय होतं, आपल्या कुरड्या जास्त पडतात. 2 डब्या तर भरतील मग कुरड्याने. मोठ्या चकलीनं छान गुंजा बिंजा काय झाला असतं तरी ते पडतात खाली व्यवस्थित आणि कुरडई दिसायला छान दिसते. म्हणून आपण ही मोठी चकली टाकायची कधी. हे बघ, ह्याला पण उलटी सुलटी बाजू असते, रब बाजू आहे ती खाली करायची. तू बोललेली तर येणार आहे म्हणजे मी तसं बोलणार आहे ना, एवढं बोलपर्यंत ती व्हिडिओ क्लिप झाली पाहिजे. चला आता चिक दाखव सर. ओपन करा. बघा आता आपला चिक हा मस्त मस्त शिजला. आता सगळं तर मस्तपैकी चीक शिजलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने शेवग्यामध्ये चीक भरतो त्यावेळेस खालचा वरचा खाली करत मिक्स करत हा चीक भरायचा शेवग्यामध्ये आणि असा उघडा ठेवायचा नाही, झाकून ठेवायचा. खालून थोडासा जाळ लावला चुलीला तरीही चालेल आणि आर पडलेला असेल तर काही हरकत नाही. तर आर पडलेला होता, लाकडं वगैरे लावलेले आहेत, त्याच्यामुळे मी जाळ कमी केलेला आहे आणि चीक हा झाकून ठेवून द्यायचा. तर इकडे बघा कुरडया घालायला मी कागदावरती घालत आहे. कागदावरती कुरडया लगेच पटकन निघतात, अजिबात चिटकत नाही आहे. तर आता सगळ्या अशा कुरड्या आम्ही दोघंजण घालून घेतो. आपापला शेवगा भरायचा आणि आपापला शेवगा इकडे येऊन घालायचा. तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनी ह्या कुरड्या घातलेल्या होत्या. तर बारीक चकली का नाही ताईनं घातली, बारीक चकलीच्या काय झाल्या असतं माहिती आहे का, खूप साऱ्या कुरड्या तयार झाल्या असत्या. आणि माझ्या मते की बारीक शेवच्या म्हणजे बारीक चकलीच्या कुरड्या तुटल्या जातात किंवा त्या छान अशा वाटत नाही आहेत किंवा असं मोठ्याच ताऱ्याच्या कुरड्या चांगल्या असतात, असं दिसतात पण छान.
म्हणून मी मोठी चकली वापरली होती किंवा तेलामध्ये तळल्यानंतर वगैरे खूप छान अशी गुबगुबीत अशी दिसते ती कुरडई. तर अशी पसरवून घालायची, थोडंसं असं ढीग वगैरे घालायचे नाही आहेत. आणि चिक कसा शिजला का नाही हे कसं ओळखायचं, तर आपण कुरडई अशा पद्धतीने जर कागदावर टाकल्यानंतर ती लगेच पलटून बघायची. जर आहे अशी अखंड न चिकटता निघाली तर समजायचं आपला हा चिक व्यवस्थित शिजलेला आहे, कुरडई अजिबात आपली तुटणार नाही. सगळ्या कुरडया आम्ही दोघांनी घातल्या. कुरडया शक्यतो मी म्हणजे म्हटलं जसं की साहेब घरी असल्यानंतरच मी कुरडया घालते, त्यांची मला खूप मदत होते. कुणाला याला त्याला हाक मारा, त्यापेक्षा आपलं आपण केलेलं घरी बरं पडतं. तर ह्यांना जमतं ते कुरडया वगैरे करायला, ते पण शिकलेले आहेत. आणि आता मी त्यांच्या पाठोपाठ सात्विक दादालाही शिकवत आहे कुरडया करण्यासाठी. तर मुलं आणि आम्ही चौघंजण म्हणजे आम्ही दोघं असं आम्ही सगळ्यांनी कुरडयावरती घातल्या. सगळं साहित्य वर नेलं, आणलं खाली. आता उन्हामध्ये चांगलं असं वाळतं आहे. खाली आलेलो आहोत, जवळपास 11 वाजत आलेले आहेत. आता मला दुपारचं म्हणजे जेवण बनवायचं आहे. भांडे वगैरे मी आता अजिबात घासत बसणार नाही, फक्त मला परात हवी आहे, भाकरी वगैरे करायच्यात, तेवढी परात मी घासून घेते उलताना वगैरे. आणि बाकीचे भांडे मी तसंच ठेवणार आहे, निवांत दुपारी घासणार आहे. आता कुरडयाचे भांडे, शेवगा, जे काही लाटण वगैरे जे सगळे भांडे आता आहे बघा, हाटण्याचं आहे, पिंप आहे, बरीच सारे भांडे पडलेले आहेत. तर वरतीसुद्धा खूप सारे भांडे आपण नेतो, हे लागेल ते लागेल त्यासाठी. तर कुरडयाचा राडा म्हटलं की कुरडया करायला खूप सारा असा वेळ अजिबात लागत नाही, पण त्याची भांडे घासायला खूप वेळ लागतो. पण आता मी काय करते, सगळेजण दमलेले आहेत, सगळेजण खाली आल्यानंतर पाणी पिलो आम्ही. नाश्ता वगैरे आमचा सकाळचा झालेला होता. आता दुपारचं जेवणाचं मी बनवते. तर सांडग्याची भाजी करते बघा ताईनू, जे की मी काल परवा तुम्हाला रेसिपी सांडग्याची शेअर केलेली होती, तेच सांडगे घेतलेले आहेत, 1 वाटीभर घेतलेत. सुरुवातीला मी ते सांडगे तळून घेते. भाजी कशी बनवते मी सांडग्याची, तर सांडगे मी पहिल्यांदा तळून घेते, खूप सारा असा कांदा चिरते आणि कांदा टाकून ही भाजी बनवते. तर बघू शकता, जवळून तुम्हाला दाखवते हे सांडगे कशा पद्धतीने बघा झालेले आहेत. आणि मूग डाळ, हरभरा डाळ आणि मटकीची डाळ अशा ह्या डाळी मी वापरलेल्या होत्या. मूग डाळ टाकल्यामुळे ना ह्या सांडग्याला खूप छान टेस्ट येते. असे सांडगे तळल्यानंतर खायलासुद्धा खूप छान कुरकुरीत लागतात. तिखट वगैरे जास्त मी बनवलेले नाही आहेत, त्यामुळे लहान मुलं वगैरे खाऊ शकतात, म्हणजे समीक्षा वगैरे खाते, तिला आवडतात असे तळलेले सांडगे. तर इकडे बघा जिरे मोहरीची फोडणी घातली, तेच तेल आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घातल्यानंतर असा बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घेतला, म्हणजे परतवून घेते. जास्त कांदा भाजायचा नाही आहे, अगदी थोडासा हलकासा भाजला की त्यामध्ये आपलं लसूण खोबऱ्याची पेस्ट, त्याचबरोबर आपलं काय आलं लसूण कोथिंबीर जे काय आपल्याला टाकायचं आहे ते लगेच मसाले टाकून घ्यायचं. यामध्ये आता मी बघा लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, मिक्स करून घेतली. आणि लगेच पावडर मसाले ॲड करते, आपली हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि गोडा मसाला, हे माझे बेसिक मसाले ठरलेले असतात. तर हे टाकून दिले आणि त्यामध्ये लगेच घरचा आपला काळा मसाला जो आहे साठवणीचा तो टाकायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे तळलेले सांडगे आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर टाकायची. तर अशा पद्धतीने साधी सिंपल अशी सांडग्याची भाजी मी बनवते. त्याचबरोबर ही सुकी भाजीसुद्धा बनवून तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता. तर मी थोडीशी रस्सा भाजी बनवते, भाकरी करणार आहे. आज सुट्टी आहे सगळ्याला, कोणाचीही डब्बे वगैरे नाही आहेत, तर म्हटलं भाकरीच कराव्यात. तर मुलांसाठी चपातीच बनवणार आहे, पण आम्हा दोघांना मी भाकरी करणार आहे. तर मुलं भाकरी केली की जेवण वगैरे करत नाही आहेत, तर त्यासाठी मग मी चपाती करणार आहे. पाणी ओतलेलं आहे, बघू शकता भाजी मस्तपैकी झालेली आहे. सांडगा भाजी खूप छान लागते. कसा अवतार झाला ताईनं बघितलं का? चालू आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे, चपात्या केल्या, भाकरी केलेल्या आहेत आणि सांडग्याची भाजी केली आहे. तर आता जेवण करून घेते गरमागरम, पहिलं खूप भूक लागलेली आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेमध्ये भांडे आणि कपडे करणार आहे. म्हणजे दुपारची कामं जी आहेत, भांडे फरशी कपडे ते करेल आणि मग संध्याकाळी 4 वाजता आपल्या कुरड्या पाहायला जाऊया. मग कामं आवरल्यानंतर काय भाजी चपाती काय काय केले दाखवते जरा बॅक कॅमेराने. इथे बघा तरी तुम्हाला दाखवते झालेलं आहे. मी ताट म्हणजे थाळीच करत होते इथे. तर चला आता आलाच कॅमेरासमोर तर बोलते. अरे बघा चपाती भाकरी केलेलं आहे आणि जेवण करतो. तर बघा इथं चपाती आणि भाकरी मी बनवलेल्या आहेत, ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि चपाती काही बनवलेल्या आहेत. इकडे भाजी आपली तयार आहे सांडग्याची. रंग पण खूप छान आलेला आहे, सांडगे पण खूप छान टेस्टी झालेले आहेत तिखट मिठाने. मस्त आता थाळी करून घेते आणि दुपारचं आम्ही जेवण सगळेजण गरमागरम आधी जेवून घेतो आणि नंतर राहिलेली कामं मी करणार आहे. कुरडया घातल्या ना खूप भूक लागते. मग सकाळी कितीही नाश्ता केलेला असला ना तहान तर विचारूच नका. चिक वगैरे खाल्लेला असतो, मीही खाते चिक शिजवल्यानंतर. मुलांनीसुद्धा खाल्लेला होता. साहेबांना काही चिक आवडत नाही आहे, पण त्यांना कुरडई खूप आवडते. तर
त्यामुळे तहान ही खूप लागते आणि भूकही लागते. त्याची कुरडया घालायची मला एनर्जी खूप सारी लागते. तर आता भांडे सगळे मी घासून घेते. हा पिंप मला किचन ओट्यावर घासता येत नव्हता, त्यामुळे मग मी बाथरूममध्ये घासून घेतला याला. आणि बाकीचे भांडे सगळे मी घासून घेतलेले आहेत किचन ओट्यावरच. आणि जे आपलं चिक शिजवलेलं काळं पातेलं होतं ते वरती टेरेसवरती तसंच पाणी टाकून मी भिजत ठेवलेलं आहे. तर एवढे बाकीचे सगळे स्टीलचे भांडे जे होते आता पिंप ही वगैरे हे मी इकडं खाली किचनमध्ये उभं राहून काही आणि खाली हा मोठे भांडे जे होते ते असे बाथरूममध्ये मी घासून घेतले. सगळं आता फरशी भांडे कपडे सगळं काम आवरेपर्यंत जवळपास 3 वाजलेल्या होत्या. ताईंनो तुम्हाला मी ते एक महत्त्वाचं सांगते, जर तुम्ही कुरडया कधी करत नसाल किंवा येत नाही आहे तुम्हाला, तर माझा जो कालचा व्हिडिओ आहे चिक कसा काढायचा वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्ही चिक काढून बघा. आणि आजसुद्धा बघा मी कुरडया केलेल्या आहेत. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. गॅसवरती सुद्धा हा चिक शिजवता येतो. कमी प्रमाणात असेल तर गॅसवर शिजवला तरीही चालतो. आता माझ्याकडे चुलीसाठी अवेलेबल जागा आहे, जळण असतं, लाकडं वगैरे भेटतात, आजूबाजूला बांधकाम वगैरे चालू असतं, त्यामुळे मग मी वरती चुलीवरती म्हणजे चिक शिजवते आणि कुरडयासुद्धा करते. मला सुद्धा कुरडया येत नव्हत्या, पण मी अलीकडे ह्या 2-3 वर्षामध्ये करते आणि फार दिवस पण असं झालेलं नाही आहेत की मी खूप दिवसापासून कुरडया करते वगैरे. गेली 3 ते 4 वर्ष झालं फक्त मी ह्या कुरडया करत आहे. घरातली सगळी कामं आवरली. आता आलेले आहे टेरेसवरती. खूप सारी हवा सुटलेली होती आणि कुरडया मात्र खूप छान मस्त झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये अजिबात घाण वगैरे गेलेली नव्हती किंवा या चुरा वगैरे झालेला नव्हता किंवा गोळा वगैरे झालेला नाही आहेत. तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. आता काय करते, 3 वाजता ह्या कुरडया पलटून दुसरी बाजू जी आहे ती सुकवून घेते. म्हणजे जे काही दुपारच्या पुढचं जे ऊन आहे संध्याकाळी 5-5:30पर्यंतचं ते त्याला लागेल. तर सगळ्या कुरडया अशा पलटायला आलेली होती आणि म्हटलं चला, ज्या खूप सारी हवा सुटलेली होती तर थोडीशी चक्कर वगैरे वरती मारून यावं. खाली मी काम करत बसायची आणि वरती सगळी धूळ कचरा वगैरे जायच्या. तर धूळ कचरा वगैरे जात असेल तर वरून साडी टाकायची आणि मस्त सुकवून घ्यायच्या उन्हाला, काही होत नाही. तर छान अशा सुकतात देखील. चहा ठेवते, टायमिंग झाला चहाचा 5 वाजले आहे. मम्मीनं कुरडया आणायला जायचंय, कुरडया घेऊन येऊ आपण. दूध पण गरम झालं, भांडे सगळे घासून झाले. हे भांडे बघा किती घासले, थोडं सगळे भांडे घासून झाले. तर एक पातेलं राहिलंय अजून घासायचं. तर पातेलं राहिलंय कुरडयाचं घासायचं काळंवालं, ते मी उद्या सकाळी घासेल. आणि आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी लगेच मी अपलोड करते. तर कुरडई फक्त जेवढी काही वाळलेली असेल आत्ता दिवसभरात, सकाळी घातलेल्या कुरडया आहेत आपण 9-10 वाजता, तर दिवसभरात जेवढ्या काय वाळलेल्या कुरडया असेल त्यातली पातळ अशी बघून मी तुम्हाला तळून दाखवते. आणि मग इतर वेळेस प्रत्येक सणाला तीच कुरडया आहे, तुम्हाला ते दिसेलच. तर असं मग आजचा हा असा व्हिडिओ आहे ताईंनो. तर आजची आज लगेच पाठवते, त्यामुळे चला मग बाय. आणि त्याचबरोबर म्हणजे मला काय म्हणायचं ताईंनो, की मला सवय झाली आहे तुमची कमेंट वाचायची, रोज रोज व्हिडिओ अपलोड करायची. नाहीतर मग मी हा व्हिडिओ तुम्हाला उद्या अपलोड केला असता, पण असं उद्याचा उद्या येईलच तुम्हाला, आजचा आज येऊन जाईल. काल चिक काढलेला व्हिडिओ टाकला होता, खूप जणांना सगळ्यांना आवडला. आणि तर असंच आजचा पण कुरड्याचा व्हिडिओ आहे. नक्की हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर संध्याकाळी 6 वाजता मी कुरडया वगैरे सगळ्या गोळा करून घेऊन आले होते एका टपामध्ये. तर बघू शकता एवढ्या अशा कुरड्या आपल्या झालेल्या आहेत. तर हा मोठा डबा हा कुरड्याने भरेन इतपत ह्या कुरड्या झालेल्या आहेत. तर मस्त मोठ्या जाड तारेच्या कुरड्या छान दिसतात, तुटत फुटत वगैरे नाही आहेत कशाही त्याला हाताळल्या तरीही. तर आता याच्यातली छान अशी पातळ किंवा एक चांगली अशी सुकलेली कुरडई जी आहे म्हणजे निवडून घेते. तुम्हाला मी तळून दाखवायच्या आहेत मला कुरडया. तर बाकीच्या कुरड्या आहेत त्या मी 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवणार आहे. तर बघा तेल टाकलेलं आहे, कमी तेलामध्ये सुद्धा कुरडई छान अशी फुलून आलेली आहे आणि त्याला अजून ओलसरपणा आहे. एवढा ओलसरपणा असून देखील ही कुरडई इथपर्यंत फुगलेली आहे, बघू शकता. लगेच तुम्हाला मी आजच ही कुरडई तळून दाखवत आहे. तर चला तर ताईंनो, मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड. तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.